दक्षिण भारताचा इतिहास कधी सुरू झाला याविषयी मतमतांतर आहे. संगम काळ हा इसवी सन पूर्व 300 मध्ये सुरू झाला असं मानलं जातं. पण संगम काळ हा जर इसवी सन पूर्व 300 मध्ये सुरू झाला असेल तर तमिळ भाषा ही किमान 1000 वर्ष आधी आपल्याला नवी लागली. याचं कारण कुठलीही भाषा जेव्हा बोली भाषेमध्ये परावर्तित होते आणि तिथपासून ती साहित्य आणि मग त्याचं व्याकरण तयार होऊन ती कवितेपर्यंत पोहोचते, त्याला खूप काळ जावा लागतो हे आपल्याला मराठीतून लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे तमिळ भाषेचा इतिहास तुम्हाला किमान 1000 किंवा 2000 वर्ष मागे न्यावा लागू शकतो. अशा वेळेला जे आत्ताचे आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस मिळालेले आहेत ते हेच आपल्याला दाखवतात की तमिळ प्रांताचा इतिहास किंवा दक्षिण भारताचा इतिहास आपण समजतो तितका नवीन नाही. कदाचित वायव्येच्या किंवा उत्तरेच्या इतिहासाप्रमाणेच तो आपल्याला इसवी सन पूर्व 2000 पर्यंत न्यावा लागेल. याचं कारण पुराणं आणि प्रत्यक्ष संगम साहित्यातही असा उल्लेख आहे की या दक्षिणेच्या राजांनी म्हणजे पांड्य, केरळ आणि चोल यांनी महाभारताच्या युद्धामध्ये सहभाग घेतला होता.